आषाढी एकादशी म्हणजे फक्त एक सण नाही, तर मनाला भक्ती, संयम आणि सकारात्मकतेची नवी दिशा देणारा पवित्र सण असतो. विठ्ठलाच्या नामात मन शांत होतं, तर रुक्मिणीच्या कृपेत जीवनाला समाधान मिळतं. माऊलीची कृपा तुम्हा सर्वांवर राहो ही सदिच्छा. नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर हा व्हिडिओ एकादशीच्या दिवशीचा आहे बरं का, पण पोस्ट करायला जरा उशीरच झालाय. आता आपल्या मंदिरामधली विठ्ठल रुक्मिणीची छोटीशी मूर्ती आहे ना, ती म्हणजे खूपच छोटी होती बरं का. आपल्या गणपती बाप्पांची पहिली मूर्ती होती ना, अगदी त्याचप्रमाणे अगदी म्हणजे आपण देवपूजा केल्यानंतर फुल वाहिलं ना देवाला, तर ते फुलाच्या आड ती मूर्ती झाकून जायची. त्यामुळं म्हणलं चला गणपती बाप्पांची जशी मूर्ती आपण बदलली ना चतुर्थीच्या वेळेस, तशी आपण ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पण बदलून घेऊ. तर तुम्ही बघू शकता पहिली एकदम छोटीशी होती आणि आता मी 3 इंचाच्या मूर्त्या घेतल्यात. आणि बऱ्याचशा ताईंच्या कमेंट असतात की ताई जुन्या मूर्त्यांचं तुम्ही काय करता. तर ताईनं पाण्यामध्ये आपण जर ह्या मूर्त्या विसर्जन केल्या ना, तर त्या काही विरघळत वगैरे नाही, तशाच राहतात. इकडं तिकडं त्या पडतात कान्याकोपऱ्याला. पण आपण ह्या मूर्त्या जर त्या भांड्याच्या दुकानामध्ये किंवा जिथं मूर्त्या भेटतात तिथे जर मोडल्या ना, त्या जागेवर आपण दिवे घेऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये अजून पैसे टाकून आपण दुसरी मूर्ती पण घेऊ शकतो. गणपती बाप्पांच्या मूर्तीचं जसं आपण घरी विसर्जन करतो ना पाण्यामध्ये, त्याचप्रमाणे आपण घरी विसर्जन विधी सगळं करायचं बरं का, अभिषेक वगैरे घालून सगळं. आणि ती मूर्ती तशीच ठेवायची आणि मग नंतर आपण ती दुकानामध्ये जाऊन मोडली तरी पण चालतं. कारण मला कसा अनुभव आला, माझ्या घरामध्ये चांदीचे टाक आहेत ना, देव आहेत ना, तर ते थोडेसे खराब झाल्यासारखे झाले होते ना. पाठीमागच्या वर्षी मला ते बदलायचे होते. तर मी काय केलं, पहिले देव आहेत ना मी तिथं जेजुरीला गेल्यावर करामध्ये पाण्यात सोडले आणि जे नवीन टाक केले होते ना चांदीचे, तर ते चांदीचे देव मी तिथं देवाला भेट घालून घरी आणले. कारण मी काय विचार करायचे, आपण घरामध्ये इतके दिवस ते देव पूजले, तर आपण ते दुकानांमध्ये जाऊन मोडायचे आणि मग ते लोक म्हणजे सोनार असतील किंवा दुसरे लोक असतील ते ना त्या दुसऱ्यांच्या देवामध्ये भर टाकतील आणि आपल्या देवांचं देवत्व ते दुसऱ्याच्या घरामध्ये जाईन, असं मी विचार करायचे बरं का. पण काय ना, मला ब्राह्मण म्हणले की ते तुम्ही पाण्यामध्ये नव्हते सोडायचे, तुम्ही त्याच्यामध्ये भर टाकून तुम्ही अजून दुसरे देव करायचे होते किंवा त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी वस्तू करायची होती असं म्हणले ते. त्यामुळे मला माहिती पडले. नाही तर मी पहिलं काय करायचे, देव आहेत ना पाण्यामध्ये जाऊन विसर्जित करून टाकायचे. आता माझ्याकडे पहिली विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती होती ना, तिचं मी विसर्जन विधी पूर्ण केला बरं का. पूजा झाल्यानंतर मंदिर दाखवते मी तुम्हाला. तर देवांच्या उजव्या बाजूला मी घंटी ठेवलेली आहे आणि देवांच्या डाव्या बाजूला दिवटी बुदली पण ठेवलेली. आणि असं म्हणतात दिवटी बुदली जवळजवळच ठेवतात बरं का. तर त्या पद्धतीनेच मी मांडणी केलेली आहे. आणि आता देवपूजा झाल्यानंतर हॉलमध्ये पण थोडीशी आपली सजावट करावा म्हणलं नाही का. तर मार्बलची विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे माझ्याकडं, तर ती मी हॉलमध्ये ठेवत असते. काही दिवस मी मंदिरामध्ये पण ठेवली होती, पण आता मंदिरामध्ये दुसरी मूर्ती आणली ना मी, त्यामुळे ही आता हॉलमध्येच ठेवणार आहे. आणि इथं आता थोडंसं असं डेकोरेशन करत होते. एखादा सण आला आणि त्या सणाला मी अशी आरास मांडली नाही किंवा थोडंफार देवांचं डेकोरेशन केलं नाही, असं कधीच होत नाही. तर आता सणवार चालू झालेत ना, मला तर खूप छान वाटतंय बरं का. सणावाराला कसं आपण एकदम छान असं डेकोरेशन करतो देवांचं, त्यानंतर सडा रांगोळी तसंच आपण रोजच करतो म्हणा, पण सणावाराला थोडंसं स्पेशल करतो ना, तर छान वाटतं. आणि बऱ्याचशा ताई विचारत असतात की ताई हे छोटे छोटे बोळके तू कुठून घेत असते. तर ताई नो, दिवाळीच्या वेळेस आहे ना बाजारामध्ये भरपूर हे बोळके विकायला येतात, छोट्या पंत्या पण विकायला येतात. तर ते मी वर्षभराचे 2-3 डझन असे घेऊन ठेवत असते, म्हणजे वर्षभर मला ते पुरतात. आणि असं नाही की ते बोळके खराब होतच नाही, खराब होतात बरं का ते. पण मी काय करते, ते तेलकट मिंचट झालेले ना कशांतरी असं खरडून काढते, व्यवस्थित त्यांना घासून घेते. आणि टेरेसवरच्या आपल्या चुलींना जो टेरिकोटा कलर दिलेला आहे ना, तर तो वॉटरप्रूफ असतो बरं का. तर तो कलर देत असतो आम्ही पुन्हा ह्या बोळक्यांना पंत्यांना. तर फौजी साहेब मला ते कलर खूप छान करून देतात, त्यामुळे मग ते वर्षभर मला चालून जातात बरं का बोळके. बाहेर उंबरठ्यामध्ये तुळशीला, बेलाच्या झाडाजवळ, नागवेलीच्या वेलाजवळ असं दिवे लावायचे म्हणलं ना, मी ह्या बोळक्यामध्येच लावत असते. कारण हे मातीचे बोळके असल्यामुळे सारखं सारखं काय घासायचं विसायचं टेन्शन नाही बरं का. आपण जर पितळाचे दिवे लावले ना, तर ते रोजची रोज घासावे लागतात. मी काय करते, फक्त रोजची रोज वाती बदलत असते त्या दिव्यामधल्या आणि दिवे लावून देते. आता एकादशी निमित्त राजूच्या कंपनीला सुट्टी होती, तो घरीच होता आणि सुट्टी असल्यामुळे म्हणला मी लय दिवस झाले आता फिरायलाच नाही गेलो, मी आज आता फिरून येतो. पण माझे केस लयच पांढरे झालेत, तर थोडं काळ करून देते की म्हणला. सलूनमध्ये ते व्यवस्थित काळ करतच नाही आणि काळे केली तरी पण 8 दिवसामध्ये ते पुन्हा पांढरे होतेत. तर म्हणलं चल तुझं मी डोकं आता काळं करून देते. आणि इंस्टाग्रामच्या प्रमोशनसाठी कोकिला हर्बल ब्लॅक कलरचा शॅम्पू आला होता ना, तर मग त्यांनीच तसं डोकं काळं करून दिलं आणि नंतर मग गेला तो. तिकडल्या सगळ्या कॉलनीतल्या ताईंनी त्यांच्या मुलांची इथं एकादशी निमित्त दिंडी काढली आहे ना, तर त्यांच्याकडे थोडीशी चालले, त्यांनी फोन केला होता ना, तिकडे चालले मी. सर चला आता, खूप छान छान मुलं ॲक्टिव्हिटी करतात ना.
घराच्या पलीकडंच इथं सगळीकडं मोकळं वातावरण आहे ना, तर इथंच पलीकडल्या कॉलनीतल्या सगळ्या ताई त्यांच्या लहान मुलांना घेऊन येतात आणि मस्त आम्ही एकादशी साजरी करतो. कारण लहान लेकरांना आपण नाही सांगितलं तर त्यांना काय कळणार आहे नाही का, आज कोणता सण आहे, कोणता वार आहे, त्याचं महत्त्व काय आहे. तर तर मग एकादशीच्या दिवशी सगळ्या ताई त्या मुलांना घेऊन येतात आणि इथं आम्ही असं एकादशी साजरी करतो. मोबाईलवर गाणे लावलेले होते बरं का देवाचे, आणि देवाच्या गाण्यावर मग आम्ही फुगड्या खेळत होतो. लहान मुलं पण छान गाणे म्हणत होते, एन्जॉय करत होते. आणि एकादशीला दिंडीमध्ये जशी लोक एन्जॉय करत करत देवाला जातात ना, त्याचप्रमाणे आम्ही ट्राय करत होतो बरं का. आणि मोबाईलवर गाणे लावलेले होते पण ते मी म्यूट केले होते, कारण त्या गाण्यामुळं आपल्या चॅनलला कॉपीराईट येतं ना, त्यामुळं. आणि संध्याकाळी आल्या होत्या त्या, मग आम्ही अंधार पडेपर्यंत सगळ्यांनी, छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनीच बरं का इतका एन्जॉय केला ना. आणि अंधार पडायला लागल्यानंतर म्हणलं चला आता घरी स्वयंपाक पण करायचंय, दिवाबत्ती पण करायची. तर तितक्यात परी काय म्हणती, आत्या मला तुमची इथं रील काढायच्यात. म्हणलं चल मग. तर माझा क्लासमेट मिनू आहे ना, तो इथं जवळच राहतो. तर त्याची मुलगी ही परी खूप चंचल आणि खूप हुशार आहे बरं का. तर ती हमेशा माझ्याकडे येत असते आणि आत्याच बोलती मला. तर मग तिने रील काढल्या आणि तिच्याबरोबर आहे ना अगदी छोटीशी दुसरी मुलगी आहे ना, ती पण एवढी नटखट आहे ना, ती पण म्हणली नाही परीने रील काढी ना, मला पण काढायची. तर दोघी पण आल्या, मग दोघींचं शूट घेतलं, त्या गेल्या आणि त्यानंतर मी लागले मग स्वयंपाकाला दिवाबत्ती करून. आता रताळाची रेसिपी मी ह्यावेळेस थोडी वेगळी करते बरं का, चला म्हणलं तुमच्याशी पण शेअर करते. तर गावरान तुपामध्ये मी थोडेसे काजू बदाम असं ठेचून घातले, म्हणलं थोडीशी भाजून घेतली की दाताखाली आल्यावर छान लागतात ना. तर काजू बदाम टाकले ठेचून, त्याच्यामध्ये अगदी थोडीशी भगर घातली मी. भगरीने काय होतं, जशी आपण तांदळाची खीर करतो ना, तांदळाने काय होतं घट्टपणा येतो, त्याचप्रमाणे भगरीने आपल्या खीरीला घट्टपणा येतो आणि छान होती, चव पण छान लागती. तर थोडीशी भगर घातली, थोडीशी भाजली ना, त्याच्यामध्ये लगेच मी 2 रताळ असे खिसून घातले बरं का, वाफेवरती शिजवलेले होते ना. तर मग तेच खिसून घातले त्याच्यामध्ये, आणि साबुदाणा पण भिजलेला होता ना, तर तो पण थोडासा घातला. सगळं आता गावरान तुपामध्ये परतून घ्यायचं. आणि आपल्याला खीर किती बनवायची ना, पातळ घट्ट, त्यानुसार आपण त्याच्यामध्ये दूध घालायचं, चवीनुसार साखर घालायची आणि विलायची पावडर घालायची तर घालायची, नाही तर मग नाही घातली तरी पण चालतं, पण फ्लेवर छान येतो बरं का. त्यामुळे विलायची पावडर म्हणजे विलायची थोडीशी ठेचून घातली मी. आणि साखर घातल्यानंतर एक उकळी आली की लगेच मंद आचेवरती थोडी शिजून दिली, म्हणजे भगर आहे ना त्याच्यामध्ये घातलेली आपण, तर ती शिजल्या जाईल. आता खिरीमधली भगर शिजती मंद आचेवरती, तोपर्यंत म्हणलं चला बटाटे वडे करून घेते आता, म्हणजे साबुदाणे वडे. आता साबुदाणा वडा आहे ना, आपण किती नाही म्हटलं तरी तेल पकडतोच बरं का. तर आकाशला काय म्हणलं एअर फ्रायरमध्ये आपण साबुदाणा वडा बनवू. नाही नाही म्हणलं मला तेलात तळलेला खायचा आहे. घरातल्या कोणाचंच काही नसतं बरं का खाण्यासाठी, जे असेल ते खातेत, पण आकाशची एवढी जीभ चटोरी आहे ना, त्याला हे खायचं ते खायचं असं वेगवेगळं खायची सवय आहे ना. तर म्हटलं नाही मला साबुदाणा वडा पण बनव, त्यानंतर खीर पण बनव. आणि आता तर तो इंजिनिअरिंगसाठी कोपरगावला असतो ना, शनिवार रविवार 2च दिवस आलता ना, मला पण असं झालं त्याला मी काय खाऊ घालून काही नाही. तर तो आता मेसचं खातो ना तिथं, तर म्हणतो मम्मी पोटच भरत नाही, असंच झालं तसंच झालं, भाजीच अशी भाजीच तशी. तर असं नेहमी सांगत राहतो मला. आणि आता नेमकं काय झालं, मी साबुदाण्याचे वडे बनवायला लागले ना, गॅसच संपला. तर आता गॅसची टाकी लावायची आणि ते, मग त्याच्यामुळे तो काय बोलला, आता शेगडी तुझ्याकडं, मग शेगडीवरच बनवतो. मग शेगडी लावली मी आणि शेगडीवरच मग ते साबुदाणा वडा तळायला लागले. दोन आठवडे म्हणजे 15 दिवस आहे ना. पण ते 2 महिने संध्यावर हा का, 15 दिवस राहिलं होतं तिकडं, पण 2 महिन्यासारखं झालं होतं. ते टेस्ट नाही ना ते मिस्टर त्याच्यामुळे. हा ना, चांगलं झालं. खरं झालं थोडंसं. घराच्या जेवण तोड नाही ना. आता आता किंमत समजायला लागली घरच्या जेवणाची. मेसच्या जेवणाला अजिबात चव नाही बोलतो, कसं असं तरी चव अजिबात लागत नाही, आणि घरचं कसंही खाल्लं तरी चव असते म्हणतो. आणि आमचा आकाश तर लय खाण्याचा शॉपिंग, स्वतः काहीतरी बनवतो, दुसऱ्याला खाऊ घालतो, काहीतरी जर असं वेगवेगळं लागत. आता मेसचं जेवण कसं असतं ना, सगळं मला एक्सप्लेन करून व्यवस्थित सांगत होतं बरं का तो. तर डाळ कशी असती म्हणला, डाळ तर दिसायला छान दिसते बरं का, पण तिला चवच नसती. आणि चपात्या तर कशा असतात आई तुला सांगू का, चपात्या झटकल्या ना त्याचं पीठ खाली पडतं, आणि 2 ते 3च घासाची एक चपाती असती मला म्हणतो.
तर असं मेसचं जेवण कसं असतं ना, एकदम व्यवस्थित बारीक निरीक एक्सप्लेन करून मला सांगत होता तो. आणि जर घरून गेला ना इथून किंवा कोणी जाणार असलं ना, मी काय करते 2 दिवसाचा डबा त्याला एकदाच देते बरं का. तर तो चपात्या आहेत ना, चटणी बरोबर का होईना तो 2 दिवस खात बसतो असं आहे. आता म्हटलं जायचंय ना मला दुसऱ्या दिवशी, तर मला काय कर डबाभर चटणी बनवून दे, त्यानंतर मेथीची भाजी दे, ती लवकर खराब होत नाही, चपात्या दे बऱ्याच मोठ्या. तर मग मी 2 दिवस खात बसेन म्हणला. आता बाहेर गेलो ना, तर आता तुझ्या हातच्या जेवणाचं महत्त्व मला कळायला लागलं असं म्हणतो. तर तो असं कधी बाहेरच गेलेला नाही ना, त्याच्यामुळे बाहेर जेवण कसं असतं, काय असतं त्याला माहितीच नाही. सकाळी मी रताळ शिजवले होते आणि रताळ दुधाबरोबर किंवा शेंगदाण्याच्या बेसनाबरोबर त्यांनी खाल्ले होते आणि खिचडी पण बनवली होती. आणि संध्याकाळी मग रताळाची खीर बनवली, दही आणि साबुदाणा वडा असं बनवलं होतं. आपण कधी-मधी उपवास धरत राहतो ना, त्यामुळे आपल्याला सवय. आणि रताळ, भगर, साबुदाणा हे घालून मी खीर कशी बनवली तुम्ही बघू शकता. मस्त घट्टसर झाली होती. आता जास्त पातळ पाहिजे असेल तर थोडंसं दूध घालायचं, झाली पातळ. पण अशी घट्टसर झाली की म्हणलं उडण पण, कारण रात्रभर ती राहिली ना सकाळपर्यंत एकदम गाढी होऊन जाईल. त्यामुळे थोडीशी घट्टच बनवली होती. तर स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केले आणि आजचा छोटासा व्हिडिओ मी इथंच एंड करते बरं का. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.